मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर अशा मृत्यूंचं नेमकं कारण शोधण्यासाठी आवश्यक असलेली विषशोधक चाचणी यंत्रणा राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब खरी आहे का, असा प्रश्न विधान परिषदेमधील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विषशोधक कीटकनाशकांचा अंश आणि आरोग्यासाठी अपायकारक द्रव्यातील काही घटकांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली अतिसंवेदनशील उपकरणं राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचं सांगितलं. मुंबईतील त्या चौघांचा मृत्यू झिंक फॉस्फाईड विषबाधेमुळे झाल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून अन्न सुरक्षा कार्यप्रणालीच्या बळकटीकरण या योजनेच्या 2025-26च्या कृती आराखड्याला दिलेल्या मंजुरीनुसार शासनाला प्रस्ताव प्राप्त झालेत. उपकरणं खरेदीसाठी जानेवारी 2026मध्ये मान्यता दिली. याबाबतच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याचं मंत्री झिरवाळ यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं. प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये संवेदनशील उपकरणं उपलब्ध असून त्यावर गुणवत्ताधारक आणि कुशल मनुष्यबळ कार्यरत असल्याचं नामदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं.